नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा याच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। आता आपण शिक्षक पात्रता परीक्षेचं पर्व दुसरं हे चालू केलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा ही मे मध्ये होणार होती, ती आता जून जुलैला होणार आहे। याचं जे कारण आहे ते सुद्धा सांगितलं। त्यानंतर कोर्टामध्ये जी याचिका चालू आहे आणि त्यामार्फत आपली महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही म्हणजे तिसरी टेट हे सुद्धा होणार आहे, हे सुद्धा सांगितलं। आणि त्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलं की शिक्षक पात्रता परीक्षेचा आपण पर्व दुसरं चालू करत आहोत आणि लागलीच नोट्सला सुद्धा सुरुवात करत आहोत। आणि व्हिडिओच्या शेवटी हे सांगितलं की पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेचं स्ट्रक्चर पाहणार आहोत। पण आता आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचं स्ट्रक्चर न पाहता आपण शिक्षक पात्रता परीक्षे संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, ही माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कारण ज्यावेळेस आपण शिक्षक पात्रता परीक्षा द्यायला जातो, फॉर्म भरायला जातो, त्यावेळेस अशा काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहिती नसतात, त्या माहिती करून घेणं खूप गरजेचं असतं। कारण याच्यामध्ये जर एखादी चूक झाली तर याची भरपाई आपल्याला नंतर आयुष्यभर करता येणार नाही। कारण इथे जर एक चूक झाली तर ज्यावेळेस आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देऊ तिथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू, शिक्षक भरतीच्या प्रवाहामध्ये येऊ, त्यावेळेस आपल्याला तिथं अडचण येणार। आता आपण आपला आजच्या या व्हिडिओचा मेन उद्देश काय आहे तो सुद्धा पाहू। आणि या व्हिडिओचं टायटल काय आहे तर महा टीईटी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, जी की चुकीला माफी नाही त्या संदर्भात आहे। आणि बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे जे काही तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत अगदी छोटे छोटे, ते आपण बेसिक क्वेश्चन सगळे कॉमन एकत्र घेतलेले आहेत ते पाहूत। त्यानंतर रियालिटी सुद्धा पाहणार आहोत। अशा 3 टप्प्यामध्ये आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ मोठा होणार आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण ह्याच्यामधला एक जरी तुमची मिस्टेक झाली तर भविष्यामध्ये तुम्हाला याचे तोटे खूप होणार आहेत। त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण आता अशी माहिती तुम्हाला इतर कुठेही भेटणार नाही आहे। कारण शिक्षक भरतीचे वार चालू झालेले आहेत, सगळ्यांनी क्लासेस चालू केलेले आहेत आणि तुम्ही लागलेच पैसे भरून क्लास जॉईन करत आहात। तसं नसतं, जी महत्त्वाची बेसिक माहिती आहे ती माहिती असायला हवं। आता एक तुम्हाला साधं सरळ उदाहरण देतो। काही जण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, स्पर्धा परीक्षेची, आणि विचारलं तर कशाची तयारी करतो, MPSCची तयारी करतोय। 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं तो बाबा MPSCच करतोय, पण MPSCमध्ये तो कोणत्या पोस्टची तयारी करतोय त्या बाबाला 4 वर्ष झाल्यानंतर सुद्धा कळत नाही। विचारलं तर कोणती तयारी करतोय, मी MPSC करतोय। अरे बाबा, PSIची करतोय का STIची करतोय का राज्यसेवेची करतोय, नेमकी कशाची तयारी करतो, नाही मी MPSC करतोय, असे उत्तरं सहसा भेटतात आणि 5-6 वर्ष 4 वर्ष आयुष्य बर्बाद करून टाकतात। आपल्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा असंच आहे। आता आपण शिक्षक भरतीची तयारी करतोय, TETची तयारी करतोय, हो TETची तयारी करतोय, पण तू पेपर 1ची तयारी करतोय का पेपर 2ची तयारी करतोय? आपली पात्रता पेपर 1 साठी आहे का पेपर 2 साठी आहे? मग पेपर 2 मध्ये मॅथ सायन्स आहे, सामाजिक शास्त्र आहे, याच्यापैकी नेमकं कुठल्या विषयाची तयारी करायची आहे, कोणता फॉर्म कधी भरायचा आहे, याचं काहीही बेसिक नॉलेज नसतं आणि आपण फॉर्म भरून मोकळं होतो, त्याचा तोटा आपल्याला नंतर होतो। हेच आहे सगळ्यात अवघड गोष्ट, हेच आहे आणि आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे। आता हे वरचे जे 2 आहेत, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आणि बेसिक इन्फॉर्मेशन, ते आपण पाहू। त्याच्यापेक्षा जी रियालिटी आहे ती अगोदर पाहू। रियालिटी म्हणजे काय आहे, इयरली। आता आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही वर्षातून एकदा घेण्यात यावी असा नियम आहे, पण तो पाळला जात नाही। 2013 पासून परीक्षा होत आहे आणि आताही होणार आहे। 2013ला झाली, 14ला झाली, 15ला झाली, 16ला पेपर फुटला, 17 झाली, 18 झाली, पुन्हा 19ला स्कॅम झाला, 18-19चा, त्यानंतर 20ला झाली नाही, 21ला झाली, 21ला झाल्यानंतर अद्यापही झालेली नाही आहे। वर्षातून एकदा घ्यायला हवी, घेतली जात नाही, हे दुर्दैव आहे आपलं। आता होणार आहे, असो। मग आता पासिंग, आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पासिंगची टक्केवारी किती आहे ते माहिती आहे का?
3% वरती आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हे कोणीही पास झालेलं नाही आहे. लाखो विद्यार्थी बसतात, त्याच्यामधले जास्तीत जास्त 3% विद्यार्थी पास होतात. असं का होतं? कारण याच्यामधला आपण पेपर पॅटर्न समजून घेत नाही, पेपरमध्ये काय विचारलं जातं ते समजून घेत नाही. असं का होतं? तर क्लासेसचं मिसगायडन्स. जे क्लासेस असतात ते क्लासेस तुमची दिशाभूल करतात. आता महाराष्ट्रामध्ये खूप क्लासेस चालू झालेले आहे शिक्षक पात्रता परीक्षेचे. या क्लासेसमुळंच आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकत नाही. का? कारण क्लासेस ॲड करतात की आमच्या ह्याच्यामधून एवढे विद्यार्थी पास झाले, तेवढे पास झाले, एवढे नोकरीला लागले आणि ते शिक्षक पात्रता परीक्षेचे क्लास घ्यायला चालू करतात. आणि जे काही अशी बेसिक इन्फॉर्मेशन असते, जी रियालिटी असते ती सांगितली जात नाही आहे. शिक्षक पात्रता परीक्षेला पेपरमध्ये काय विचारलं जातं हे त्यांनासुद्धा कळत नाही आहे. ते एक रट्टा चालू करतात आणि शिकवायला चालू करतात. त्यांचं एक मराठी फिक्स असतं, गणित फिक्स असतं, इंग्लिशसुद्धा फिक्स असतं. राहिलं इतिहास भूगोल ते सुद्धा फिक्स असतात. पोलीस भरती असो, तलाठी असो, सरळ सेवा असो, चपराशाची परीक्षा असो किंवा राज्यसेवेची परीक्षा असो किंवा PSI STAची असो, त्यांची जी एक कॅसेट असते तेच फिक्स असते आणि तेच शिकवलं जातं. पण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तसं अजिबात नसतं. ही गोष्ट लक्षात असू द्या. ही रियालिटी आहे क्लासेसचं मिसगायडन्स. त्यामुळं आपण शिक्षक पात्रता परीक्षा पास करू शकत नाही आहे. आपल्याला सामाजिक शास्त्रामध्ये नेमकं काय विचारलं जातं, इतिहास भूगोलमध्ये काय विचारलं जातं हे क्लासेसमध्ये शिकवलं जात नाहीत, हे त्यांनासुद्धा माहिती नसतं. गणिताच्यामध्ये काय विचारलं जातं ते पेपरचा पॅटर्न अजिबात पाहत नाहीत, पेपरचं स्ट्रक्चर अजिबात पाहत नाहीत. ते सुरू करतात बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावी, संख्या असले प्रकरण शिकवायला चालू करतात आणि शेवट करून टाकतात. पण आपल्या पेपरला काय नेमकं असतं ते पाहत नाहीत. ही रियालिटी आहे क्लासेसचं मिसगायडन्स. याच्यामुळं आपण शिक्षक पात्रता परीक्षा ही पास करू शकत नाही आहे. म्हणून परत एकदा मी तुम्हाला सावध करतोय, शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्यासाठी क्लासेसची आवश्यकता नाही आहे. असो, आपण रियालिटी ही पाहिली आहे. आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ही कळली आहे. त्याच्या अगोदर आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहू. या बेसिक इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये पडलेले बरेचसे प्रश्न हे सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला एक वेगळी दिशा, एक चांगली दिशा भेटून. आता जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये तुमच्या मनातले खूप सारे प्रश्न पडलेले आहेत ते पाहू. पेपरचा मार्क्स, पहिला प्रश्न असेल की पेपर किती मार्काचा असतो, तर आपला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 हा 150 मार्काचा असतो. पेपर 2 सुद्धा हा 150 मार्काचा असतो. पासिंग मार्क किती असतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर 83 मार्क लागतात आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 90 मार्क असतात. म्हणजे जे काही 150 मार्क आहेत 150 पैकी एकतर तुम्हाला 83 मार्क हवेत किंवा 90 मार्क हवेत. हे कास्टसाठी आणि हे ओपनसाठी. एवढे मार्क पडला तर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेले असाल. त्यानंतरचा तिसरा प्रश्न, पेपरचा टायमिंग किती असतो. पेपरला हे 2.5 तास भेटलेले असतात. एका प्रश्नासाठी 1 मिनिट वेळ असतो. भरपूर वेळ आहे, निवांत पेपर सोडवायचा, काय गडबड नाही, ते आपण नंतर पाहू. चौथा प्रश्न आहे, टोटल सेक्शन किती असतात. तर आपल्या पेपरमध्ये हे 5 सेक्शन असतात. मराठी, इंग्लिश, गणित, परिसर अभ्यास आणि बालमानसशास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, असे 5 सेक्शन असतात. प्रत्येक सेक्शन हे 30 मार्काचा असतो. पास होणे मस्ट आहे का, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे गरजेचे आहे का? हो. जर तुम्हाला भविष्यामध्ये शिक्षक म्हणून शाळेवर रुजू व्हायचं असेल तर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं गरजेचंच आहे, त्याशिवाय पर्याय नाही. जर तुमचं कंसामध्ये अपवादात्मक स्थितीमध्ये BEd असेल आणि त्यातल्या त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला TET पास करण्याची आवश्यकता नाही आहे. पण तुम्ही फक्त आणि फक्त 9वी ते 12वीला पात्र असता. जर तुम्हाला 1ली ते 5वीला पास व्हायचं असेल तर TETचा एक पेपर पास करावाच लागतो. दुसरा प्रश्न, 6वी ते 8वीला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला TETचा दुसरा पेपर पास व्हावाच लागतो. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये 9वी ते 12वीला जर क्वालिफाय व्हायचं असेल
तर तुम्हाला TETचा तिसरा पेपर पास करावा लागेल। ही भविष्यातली योजना आहे, नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये हे आहे। आणि आता सध्याचे जे आहेत त्यांना TETचा तिसरा पेपर पास करण्याची आवश्यकता नाही आहे, पण ज्यावेळेस आपली शिक्षक पात्रता परीक्षा होईल त्यावेळेस नवीन TET तिसरी येऊ शकते। म्हणून भविष्यामध्ये शिक्षक व्हायचं असेल तर TET शिवाय पर्याय नाही, हे गोष्ट लक्षात असू द्या। तर चला पुढं 6वा प्रश्न, CTT की TET द्यावी? एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये जी परीक्षा घेतली जाते ती आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, आणि केंद्राची जी आहे ती केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अशी आहे। तुम्ही CTT पास असाल तर महाराष्ट्रातली TET द्यायची काहीही आवश्यकता नाही आहे। तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक देऊ शकता आणि दोन्हीपैकी कोणतीही एक पास झालेले असाल तर चालतं। आता पण इथं काय आहे, जर तुम्ही CTTची परीक्षा पास आहेत तर तुम्ही महाराष्ट्रातली TET देण्याची आवश्यकता नाही आहे, इथं चालून जातं। पण तुम्ही फक्त TETची परीक्षा पास आहात पण तुम्हाला नंतर केंद्राच्या परीक्षा द्यायच्या आहेत, KVSची सुद्धा परीक्षा द्यायची आहे, तर तिथं TET पास असून गरज चालत नाही, तर तिथं CTTच लागते। हे आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्राची TET चालते आणि केंद्राची CTT सुद्धा चालते। पण केंद्राच्या जर परीक्षा द्यायच्या असतील, KVSला जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला तिथं CTETच लागते, कारण आपला महाराष्ट्र खूप चांगला आहे। आपल्याला ते CTET सुद्धा अलाउ केलेली आहे आणि TET सुद्धा अलाउ केलेली आहे। पण भविष्यात हे असंच राहील याची शाश्वती नाही आहे, कारण बरेच राज्य ह्याला विरोध करत आहेत। ज्या ज्या राज्यासाठी TET दिलेली आहे त्या राज्यासाठी ती मर्यादित असायला पाहिजे, त्याच राज्यातले लोकांनी तिथं लागले पाहिजेत। दुसऱ्या राज्यातली परीक्षा देऊन त्या राज्यामध्ये तसं होता कामा नये असा विरोध चालू आहे। असो, आता पुढला 7वा प्रश्न आहे, CTT पास मग TET। आत्ताच सांगितली CTT पास मग TET, जर CTT पास असाल तर TET द्यायची आवश्यकता नाही आहे। CTT द्यावी की TET द्यावी हे सुद्धा सांगितलं, CTT पास असाल तर TET द्यायची गरज नाही आहे। पण तुम्हाला भविष्यामध्ये KVSमध्ये सुद्धा द्यायचं असेल तर CTT सुद्धा पास होणं आवश्यक आहे। महाराष्ट्रातली जर तुम्ही TET पास केलेला नसाल, CET असेल तरी सुद्धा TET परीक्षा पास करा, कारण 55-60चा जो मुद्दा आहे त्यासाठी TET किंवा CTT पास असणं मस्ट आहे। आता हा 55-60चा मुद्दा काय आहे हे तुम्हाला माहीतच असेल। जर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून, आता तुम्ही टेटची परीक्षा दिलात आणि तुम्हाला चांगले मार्क्स पडलेत आणि ओपनचं मेरिट क्रॅक केलेलं असाल, पण ओपनच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला लागण्यासाठी तुम्ही TET किंवा CTTमध्ये कास्टमधून पास न होता ओपनमधून पास असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीद्वारे पवित्र पोर्टलवरून निवड झाल्यानंतर तुमची ओपन कॅटेगरीमधून निवड होईल, असं आहे ते। आता 8वा प्रश्न आहे, व्हॅलिडिटी 7 वर्ष आहे की किती आहे? हा खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे। आता ज्यावेळेस शिक्षक पात्रता परीक्षा लॉन्च झाली होती नव्याने, त्यावेळेसचा शासन निर्णय आहे, त्यावेळेस काय सांगितलेलं आहे की तुम्ही एकदा शिक्षक पात्रता परीक्षा पास झालात तर त्याची व्हॅलिडिटी ही 7 वर्ष असते। मग आता बरेचसे हे पहिल्याच टप्प्यामध्ये पास झालेले आहेत 2013ला, मग त्यांची व्हॅलिडिटी 2020ला संपली, म्हणून ते ह्या प्रवाहातून बाहेर गेले। खूप जण विसरूनच गेले, TET पास झालो मग आता आमची व्हॅलिडिटी संपली, मग आम्ही तिकडच गेलो, वेगवेगळे कामधंदे करायला लागले। हो, नियम बदललेत, हो, जागे व्हा, झोपीतून जागे व्हा, जरा अपडेट राहा। आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा असो किंवा केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा असो, त्याची व्हॅलिडिटी ही पूर्वी 7 वर्ष होते, आता लाईफ टाईम झालेली आहे। तुम्ही एकदा पास व्हा, मरेपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे, समजलं? शिक्षक पात्रता परीक्षा असो की केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, त्याची व्हॅलिडिटी ही 7 वर्ष नाही, लाईफ टाईम आहे, असू द्या। चला आता आपण पुढे जाऊ। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर देण्यासाठी एजची लिमिट आहे का? एजची लिमिट नाही आहे, कोणीही शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर देऊ शकतो। पण ही काय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे तुम्हाला नोकरी देणार नाही, पण नोकरी देण्याचं लायसन आहे। आपल्याला जर ड्रायव्हिंग करायची असेल, गाडी चालवायला शिकायची असेल तर त्यासाठी लायसन असतं।
लायसन म्हणजे तुम्हाला गाडी देतात का? हो नाही. लायसन म्हणजे तुम्हाला गाडी चालवण्याची परवानगी आहे. तसंच आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर म्हणजे ही फक्त पात्रता आहे. तुम्ही शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्याची आवश्यकता आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे हेच लायसन आहे. जसं आपलं गाडीचं लायसन असतं, जसं महिलांसाठी लग्न झाले म्हणून मंगळसूत्र हे लायसन असतं एक प्रकारचं, तसं शिक्षक पात्रता परीक्षा हे सुद्धा एक प्रकारचं लायसन आहे. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा द्यायची असेल, त्यासाठी तुमच्याकडे लायसन हवं. कुठलं? TET नावाचा पेपर पास होणं हे अशा प्रकारचं लायसन आहे. म्हणून लायसन आहे म्हणून लगेच तुम्ही शिक्षक होत नाही, त्यासाठी पुढली प्रोसेस करावी लागते. तसंच गाडीचं आहे, तुमच्याकडे मोटार ड्रायव्हिंगचं लायसन आहे, पण गाडी असायला हवी ना, त्यासाठी गाडी घ्यायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याची सुद्धा घेतला तर यदा कदाचित कुठं पकडलं तर ते लायसन दाखवता येतं. पण आपल्या शिक्षक भरतीमध्ये तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर पास न करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिली आणि पवित्र पोर्टल थ्रू तुमची निवड जरी झाली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला TETचा पेपर नसल्यामुळं तिथून बाद करण्यात येतं. त्यासाठी हे लायसन आहे. नोकरी दिली जात नाही, नोकरी देण्यासाचं लायसन आहे. ही पास केल्यानंतर पुढली प्रोसेस आहे. आता 10वा प्रश्न महत्त्वाचा आहे. सिलॅबस काय आहे? रियालिटीमध्ये सांगितलेलं आहे. क्लासेसमध्ये खूप मिसगायडन्स करतात कारण सिलॅबस माहिती नसतो. आता सिलॅबस काय आहे? हो, पेपर 1 ते 5वी साठी असा साधा सरळ सिलॅबस दिला आहे. पेपर 1 ते 5वीचा असेल तर 5वीपर्यंतचा अभ्यासक्रम विचारला जाईल. 6वी ते 8वीचा पेपर असेल तर 1 ते 8वीपर्यंतचा अभ्यासक्रम विचारला जाईल. 1 ते 5 साठी फक्त 5वीपर्यंत, 6 ते 8 साठी फक्त 8वीपर्यंत असा अभ्यास करा, असं आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे. आणि क्लासेसमध्ये असलं तर काही शिकवतच नाहीत, ते वेगळंच शिकवतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर 1 आहे 1 ते 5वीचा आहे म्हणून फक्त 5वीपर्यंत शिकवलं जाईल. अशा भ्रमामध्ये राहू नका. तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहात. 6वी ते 8वीचा पेपर आहे म्हणून 6वी ते 8वीपर्यंतच विचारलं जाईल किंवा 1ली पासून 8वीपर्यंत विचारलं जाईल, असं जर गृहीत धरून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीही TETची परीक्षा पास होऊ शकणार नाहीत. हे माझे शब्द आहेत, तुम्ही काळ्या दगडावरली रेख समजा. अहो, 1 ते 5वीचा जरी पेपर असला, आता 5वीला मराठी समजा, 5वीच्या मराठीमध्ये तुम्हाला ग्रामर काय आहे? फक्त काळ आहे, ही आहे, पुन्हा लिंग आहे, एकवचनी आहे, एकवचनी आहे का बहुवचनी आहे असं ओळखायला वेगवेगळे शब्द आहेत. पण आपला मराठीचा पेपर तिथं असतो, तिथलं ग्रामर बघितलं तर डोकं सटकून जातं. शब्दाच्या विभक्त्या आहेत, वेगवेगळे क्रियापदे विचारले जातात, क्रियापद कसे चालतात, प्रयोग आहे, पुन्हा रस आहेत, असे सगळं, पुन्हा प्रयोग आहे, त्याच्यानंतर आपले अलंकार आहेत, असं सगळं विचारलं जातं. पण 5वीपर्यंत आहे का? नाही. म्हणून इथं जे दिलेलं असतं आपल्या फॉर्म भरते वेळेस किंवा जे आपलं टाइम टेबल आलेला असतो, लॉन्च केलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा, त्याच्यामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो. 1 ते 5वीला फक्त 1 ते 5वीपर्यंतचा अभ्यासक्रम असेल तर मराठीमध्ये तसं विचारतात का? गणितामध्ये फक्त 5वीपर्यंत विचारतात का? मानसशास्त्र 5वीपर्यंत आहे का? परिसर अभ्यास 5वीपर्यंत आहे का? इतर विषय 5वीपर्यंतचेच विचारले जातात का? नाही. हे फक्त दिशाभूल करण्यासाठी केलेलं असतं. आणि क्लास तर त्याच्यामध्ये PhD केलेले असतात. क्लासमधलं तर विचारूच नका, ते तर वेगळं शिकवतात. त्याच्यातलं ढेकळं आपल्या परीक्षेत येत नाहीत. आणि आपल्याला जो काही स्ट्रक्चर दिलेला आहे परीक्षा परिषदेने, त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे 5वीपर्यंत 1 ते 5वीचा पेपर असेल तर 5वीपर्यंत, 6वी ते 8वीचा असेल तर 8वीपर्यंतचा अभ्यासक्रम विचारात घेतला जाईल आणि काठिण्य पातळीला मर्यादा नसेल असं सांगितलं असतं. मग इथं करायचं काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या, सरळ सरळ आपल्याला 10वीपर्यंतचा अभ्यास करावा लागतो, त्याच्याशिवाय अजिबात पर्याय नसतो. हे झालं, क्लिअर झालं. बेसिक क्वेश्चन होते ते सगळे संपले. आपलं रियालिटी काय आहे ते संपलं, बेसिक काय आहे ते संपलं. आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनकडे येऊ. हीच सगळ्यात महत्त्वाची आहे. अशी इन्फॉर्मेशन सहसा लवकर कोणी देत नाही. ही इन्फॉर्मेशन कधी सांगतात? ज्यावेळेस आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेला असतो त्यावेळेस
पाणी हे डोक्याच्या वर गेलेलं असतं आणि अशा वेळेस आपण इतक्या दलदलीमध्ये असतो, त्यावेळेस आपण कितीही हातापाया मारल्या तरी काहीही उपयोग होत नाही. का तर याच्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे की TET कोण देऊ शकतो आणि TET पेपर 1 व 2ला पात्र कोण आहे हे महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, TETची परीक्षा होईल म्हणून लगेच क्लास चालू करतो आणि हे घे क्लासमध्ये शिकवतात, लगेच त्याच्यामध्ये आपण मराठीचं पुस्तक घेतो, ग्रामरचं इंग्लिशचं ग्रामरचं घेतो, पुन्हा गणिताचं घेऊन बसतो, मानसशास्त्राचं घेऊन बसतो. मानसशास्त्र तर त्यांना ढेकळं कळत नाही तरीसुद्धा शिकवायला चालू करतात. इतिहासचं घेऊन बसतो, भूगोलचं घेऊन बघतो, ढिगारावर पुस्तकं घेतात आणि अभ्यास करत बसतो. काही उपयोग होत नाही आणि क्लासेसमध्ये तर ही तर माहिती सांगितच नाहीत. असो, पहिलं काय आहे TET कोण देऊ शकतो. आता TET कोण देऊ शकतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसं TET पेपर 1 व 2ला पात्र कोण आहे हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामधून कळून जाईल. आता काय आहे, TETचा पहिला पेपर असतो तो 1ली ते 5वीला असतो. मग तो कोण देऊ शकतो, ज्यांचं 12वी झालेलं आहे, ज्यांचं DED पूर्ण आहे. गोष्ट लक्षात असू द्या, 12वी झाले, DED पूर्ण आहे. जर तुम्ही DEDच्या अपियरला असाल आणि TETचा पेपर देत असाल तर त्याचा उपयोग होणार नाही आहे. कारण तुमचं DED पूर्ण झाल्यावरच तुम्ही TETचा पेपर द्यायला हवा, तरच ते गृहीत धरलं जातं. हा महाराष्ट्र राज्याचा नियम आहे. पण केंद्राचा नियम काय आहे, केंद्राची जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्ही DEDला किंवा BEDला ॲडमिशन घेऊन एक जरी दिवस झालेला असेल आणि तुम्ही CTETची परीक्षा दिलेली असेल आणि ती पास झालेली असेल ते ग्राह्य धरली जाते. पण इथं TETला नाही आहे, तुमचं DED पूर्णच पाहिजे. असो, 12वी त्यानंतर DED पूर्ण, मग DED पूर्ण असेल तर फक्त तुम्ही TETचा पेपर 1साठी पात्र असाल, तुम्ही TETचा पेपर 1 देऊ शकता. ज्यांचं 12वी आहे, DED पूर्ण आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण आहे तर ते TETचा पेपर 2 देऊ शकतात. TETचा DED 12वी आणि DED पूर्ण पेपर 1, 12वी DED पूर्ण आणि तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असाल ते कोणत्याही शाखेतून असो, सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो, त्यामध्ये तुम्ही TET 2साठी पात्र असता. असो, आता पुढं जाऊ. हे DEDचं झालं. आता BEDचं जे 12वीला आहे म्हणजे 12वी पूर्ण केलेली आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, BED सुद्धा पूर्ण आहे, तर ते TETचा पेपर 1ला पात्र आहेत का? अजिबात नाहीत. ज्यांचं 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे, BED आहे तर त्यांनी TET पेपर 1चा अजिबात तयारी करायची गरज नाही आहे. कारण ते पात्रच नाही आहेत. कारण ब्रिज कोर्सचा निकाल लागलेला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की BEDवाले 1ली ते 5वीला पात्र नाही आहेत, म्हणून अशांनी पेपर 1चा अभ्यास करायचा नाही. आता मग प्रश्न पडला असेल BEDवाले पात्र कशासाठी असतात, तर मी आहे सांगतो, काळजी करू नका. ज्यांचं 12वी आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, BED पूर्ण आहे तर ते विद्यार्थी फक्त TET 2साठी म्हणजे 6वी ते 8वीसाठी पात्र असाल. मग आता BED नंतर, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही PG जर केलेला असेल तर तुम्ही 9वी ते 12वीला सुद्धा पात्र होतात. असो, आता पेपर 1 व पेपर 2ला पात्र कोण ह्याच्यातून कळलं, TET कोण देऊ शकतं हे सुद्धा कळलं. आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न, इथं चुकीला माफी नाही. इथलं तुमची एक चूक आयुष्य बर्बाद करते. ती कुठली आहे की TETचा पेपर 2 कोणी आणि कोणता निवडावा. आता याच्यामधले बरेचसे हे नवीन आहेत, आत्ता नुकतेच DED करून आलेले आहेत, नुकतेच BED करून आलेले आहेत, त्यांना TET द्यावी लागते हे माहिती आहे. पण TETचा फॉर्म सुद्धा भरावा लागतो हे सुद्धा माहिती आहे. TET पास करावी लागते हे सुद्धा माहिती आहे. मग ज्यावेळेस TETचे फॉर्म येतील त्यावेळेस फॉर्म भरताना त्यांच्यासमोर सगळ्यात पहिला येतो कुठलं येतो की पेपर 2 जे आहे 2 त्याच्यामध्ये एक आहे सोशल सायन्स आणि नंतर 2 आहे सायन्स अँड मॅथ. हे असं असतं. मग त्यांना एकदम लक्षातच येत नाही आहे का आपण आता पेपर 2मध्ये 2 आहेत, सोशल सायन्स आहे किंवा सोशल स्टडीज आहे किंवा सायन्स आणि मॅथ आहे, याच्यापैकी कुठलं निवडावं हेच कळत नाही आहे.
कारण ज्यावेळेस फॉर्म भरायचं येतं तिथं जी काही इन्फॉर्मेशन दिलेली असते ती अजिबात वाचत नाही आहेत. इकडून तिकडून ऐकलेलं असतं ते सांगूनच हे करतात. आणि इथं जर चूक झाली शिक्षक बनण्याचं स्वप्न धुळीस मिळून जातं. इथं जर चूक झाली तर तुम्हाला शिक्षक कुणीच बनवू शकत नाही. इथं चूक करायची नाही आहे. आता काय आहे हो, सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स आणि सोशल स्टडीज आहेत. पुन्हा गणित विज्ञान आहे म्हणजे मॅथ सायन्स आहे. मग पेपर 2 मध्ये कुणी कोणतं निवडायचं असतं. टेन्शन आहे, विषय हार्ड आहे, समजून घ्यायलाच पाहिजे. आणि इथं चूक होता कामा नये, चुकीला माफी नाही आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं 12वीला आर्ट होतं ग्रॅज्युएशनसुद्धा आर्ट्समधून केलेले आहेत, अशांसाठी फक्त आणि फक्त सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स किंवा सोशल स्टडी हेच निवडावं लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये अपवादात्मक स्थिती एक आहे ते सुद्धा मी सांगतो. आता ज्यांचं सायन्स आहे, 12वी सायन्स आहे किंवा ग्रॅज्युएशनसुद्धा सायन्समधून केलेलं आहेत. आता सायन्स BSc असो किंवा BCS असो हे केलेलं ग्रॅज्युएशनमध्ये, तर त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त गणित विज्ञान म्हणजे मॅथ सायन्सचा पेपर घेऊनच TET पास होणं अनिवार्य आहे. त्याशिवाय पर्याय नाही. इथं ही बेसिक आहे. आणि कॉमर्सवाल्यांना परमिशन दिलेली आहे. कारण त्यांना इथं जरी त्यांना काय दिलेलं आहे, तुम्ही TETचा पेपर 2 कुठलाही पास करा, सामाजिक शास्त्राचा पास करा किंवा गणित विज्ञानचा पास करा, डझंट मॅटर. तुम्हाला अलाव केलेला आहे, तुम्हाला फुल परवानगी आहे, तुम्ही कुठलाही पास करा, तुम्ही पात्र होऊन जाल. इथं पात्र केलंय. पण ह्यांच्यावर तेवढाच पुन्हा नंतर अन्याय झालेला आहे. कारण कॉमर्सवाले हे 1ली ते 5वीसाठी पात्रच होत नाहीत. 1ली ते 5वीला कॉमर्सचा विषयच नाही. कारण जे आपले ग्रॅज्युएशनला फायनल इयरला 3rd इयरला जे विषय असतात त्यावरच आपलं पुढलं भविष्य ठरलेलं असतं. हे समजलं. कॉमर्सवाले TETचा पेपर 2 सायन्स मॅथ ही देऊ शकतात, सामाजिक शास्त्रसुद्धा देऊ शकतात. आर्टवाले जे 12वीमध्ये आर्ट केलेलं आहे, ग्रॅज्युएशनसुद्धा आर्टमधून आहे, त्यांना फक्त आणि फक्त सामाजिक शास्त्र सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीज हा पेपरच पास व्हावा लागेल. आणि दुसरा आहे गणित विज्ञान. आता ज्यांचं 12वी सायन्स आहे, ग्रॅज्युएशनसुद्धा सायन्समधून झालेलं आहे, त्यांनी गणित विज्ञानचा पेपर पास होणं गरजेचं आहे. आता अपवादात्मक परिस्थिती मी सांगितली, ती कुठली अपवादात्मक परिस्थिती, ज्यांचं आता आपलं एक गोष्ट लक्षात घ्या. अपवादात्मक परिस्थिती समजून घेण्याच्या अगोदर तुम्ही कोणत्या विषयाचा शिक्षक होऊ शकता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्या विषयातून झाले त्याला महत्त्व असतं. आता बऱ्याच जणांना फर्स्ट इयरला तेच विषय असतात, सेकंड इयरला तेच विषय असतात, 3rd इयरला सुद्धा तेच विषय असतात. काही जण स्पेशल विषय घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. आता काही जण YCM मधून ग्रॅज्युएशन पूर्ण करतात, त्यांना फायनल इयरला 2 विषय असतात. त्या 2 विषयामध्ये तुमचा जो 2 विषय आहेत त्यावर तुमचं सिलेक्शन असतं, म्हणजे तुम्ही कोणत्या विषयाचा शिक्षक होऊ शकता हे असतं. आता जर तुमचं ग्रॅज्युएशन भाषा विषयातून झालेलं असेल, आता तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तुमचं फायनल इयरला YCMचं सांगतोय, त्यांचं एक इंग्लिश विषय आहे, तर आता किंवा मराठी विषय आहे किंवा हिंदी विषय आहे किंवा कोणताही भाषा विषय आहे, तर त्यांनी TETचा पेपर 2 हा कोणत्याही भाषेतून पास केलेला असेल तरीही सुद्धा चालतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथं काही जण काय चूक करतात, ज्यांचं ग्रॅज्युएशन आर्टमधून झालेलं आहे, आर्ट फील्डमधून झालेलं, 12वी आर्ट केलेलं आहे, ग्रॅज्युएशन आर्टमधून केलेलं आहे आणि त्यांचा ग्रॅज्युएशनला विषय हा मराठी असतो किंवा इंग्लिश असतो, पण त्यांनी गणित विज्ञानची TET पास केली तरीसुद्धा चालतं. कारण तुमचा फायनल इयरला भाषा विषय होता, भाषा विषयासाठी तुम्ही TET कुठलीही पास करा, काही प्रॉब्लेम येत नाही आहे, चालतो. पण तुमचं ग्रॅज्युएशनला भाषा विषयच नसेल, तुमचं ग्रॅज्युएशनला इतिहास भूगोल आहे, समाजशास्त्र आहे आणि तुम्ही हितला गणित विज्ञानचा पेपरचा पास केलेला असेल, तर तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र नसाल. TETचा पेपर पास होऊन सुद्धा अशी गोष्ट आहे.
आता ज्यांनी ग्रॅज्युएशन सायन्समधून केलेलं आहे, BSc असो किंवा BCSC असो, त्यांनी सामाजिक शास्त्राची TET देऊन जर पास केलेलं असेल आणि ते शिक्षक होण्याचे स्वप्न बघत असतील तर ते धुळीस मिसळले जातील का? तसा नियम आहे. भाषा ज्यांचा विषय आहे त्यांनी कुठलीही TET दिली तर चालते, ज्यांचं कॉमर्स आहे त्यांनी कोणतीही TET दिली चालते, पण ज्यांचं आर्ट्स आहे त्यांना सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीज सामाजिक शास्त्राचा पेपरच पास करावा लागतो, अपवादात्मक भाषा विषयावाले. आणि जे सायन्सवाले आहेत BSc किंवा BCS तर त्यांनी गणित आणि विज्ञानचाच TETचा पेपर पास करावा लागतो, त्याशिवाय पर्याय नाही. ह्या आहेत बेसिक इन्फॉर्मेशन, महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन. ह्या माहिती असणं गरजेचं आहे. नुसतं TETचा पेपर द्यायलोय, पेपर 1 देणार आहोत, पेपर 2 देणार आहोत आणि परीक्षा पास होणार हे असून गरजेचं नाही आहे. भविष्यामध्ये आपल्याला कामी येणाऱ्या, भविष्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाच्या पडणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या समजून घेणं गरजेचं आहे. उगाच लागलीच TETची परीक्षा होणार आहे म्हणून लागलीच अभ्यास करायला सुरुवात, तसं नसतं. ह्याच्यामधल्या काही गुंड्या असतात त्या समजून घेणं खूप गरजेचं असतं. ह्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला नंतर खूप घातक ठरतात माहिती नसल्यावर. त्यामुळंच आपण ह्या पर्व 2 मध्ये एकदम स्टेप टू स्टेप जाणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगितली, परीक्षा होणार आहे, कधी होणार आहे, काय होणार आहे. हा जो व्हिडिओ होता, या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पाहिली, बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली आणि जी काही रियालिटी आहे ती सुद्धा पाहिली. आता ह्याच्या पुढला व्हिडिओ असेल TETचं स्ट्रक्चर. TETचं स्ट्रक्चर म्हणजे असं जो TETचा पेपर असतो त्याचं आपण पोस्टमॉर्टम करणार आहोत. असे सुरुवातीचे महत्त्वाचे काही 5-6 व्हिडिओ येतील. या 5-6 व्हिडिओमधून तुम्हाला TETबद्दल एकदम डिटेल माहिती समजून जाईल आणि सगळंच्या सगळं समजून जाईल. अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा, नेमका काय करायचा, किती करायला हवं आणि काय करायला नको हे एकदम कळून जाईल. आणि ज्यावेळेस नोट्स आपण चालू करू त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट होऊनच जाईल. सुरुवातीच्या 5 व्हिडिओमध्ये आपण सगळी इन्फॉर्मेशन गोळा करणार आहोत जे की कोणी सांगत नाही आहे. आता 2 व्हिडिओ झालेले आहेत. ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये TETची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पाहिली, तिसऱ्या व्हिडिओमध्ये स्ट्रक्चर पाहू, त्याच्यामध्ये आपण पेपरचा पोस्टमॉर्टम करू. त्यानंतर आणखीन पुढला व्हिडिओ असेल तर त्या पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेल की कुठला व्हिडिओ आपण पाहणार आहोत. पुढला व्हिडिओ तर आपला स्ट्रक्चरचा असणार आहे, त्याच्यामध्ये TETचं स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि CTETचं सुद्धा. आता कारण CTET सुद्धा होणार आहे, TET आणि CTET यांचं कॉम्बिनेशन आहे का, ह्यांचा सिलेबस सेमच आहे का, ह्यांचा पेपर पॅटर्न सेमच आहे का, क्वेश्चन सेमच विचारले जातात का, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहू. म्हणजे TETचा अभ्यास केला तर CTETचा अभ्यास होतो का, CTETचा अभ्यास केला तर TETचा अभ्यास होतो का. आपल्या मानसशास्त्रामध्ये धनसंक्रमण, ऋणसंक्रमण आणि शून्य संक्रमण आहे. म्हणजे एकदा केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या अध्ययनामध्ये उपयोग होतो का, जर झाला तर ते असतं धनसंक्रमण. तसंच TETचा अभ्यास केला तर तो CTETला उपयोगी पडतो का, जर CTETला अभ्यास केला, CTETचा अभ्यास केला तर तो TETला उपयोगी पडतो का, हे आहे ते आपण पाहू. आणि खरंच CTET आणि TET एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत का ते सुद्धा पाहू. म्हणजे तुम्हाला नेमका अभ्यास काय करायचा असतो, CTETचा वेगळा, TETचा वेगळा, सगळं डिटेलमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये समजून जाईल. असो, मला जेवढं काही सांगायचं होतं तेवढं सगळंच्या सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी बघितलेलं असेल त्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढे पेशन्स ठेवून, तुम्हाला गरज आहे, शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची आहे म्हणून तुम्ही वर्ड टू वर्ड सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेले आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण एवढे पेशन्स ठेवून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहात. आणि कमेंट करून सांगा की सुरुवातीपासून ह्या क्षणापर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत कुणी पाहिलेला आहे ते कमेंट करून सांगा. म्हणजे मला सुद्धा कळेल, म्हणजे येणारे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये एवढंच एक्सप्लेन करून सांगता येईल का, अगदी शॉर्टमध्ये सांगता येईल, ते मला समजून जाईल. ह्या क्षणापर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी कमेंट करा की मी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे. म्हणजे मला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने एकदम व्यवस्थितपणे व्हिडिओ सांगण्यासाठी आणखीन ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला तसे व्हिडिओज मी देत राहील. असो, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
जितक्या जास्त कमेंट येतील, जितके जास्त जण बघून सांगतील की आम्ही शेवटपर्यंत पाहिलो, तेवढी मला जास्त प्रेरणा भेटेल, मला सुद्धा ऊर्जा भेटेल. तेवढ्याच उत्स्फूर्ततेने, तेवढ्याच पॉवरने मी चांगले चांगले व्हिडिओज बनवून तुमच्यासमोर आणेल, जे की शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सफिशियंट असतील. एक क्लास लावायची आवश्यकता नाही आहे. 1 रुपया खर्च न करता तुम्ही TET पास होऊन जाचाल याची गॅरंटी मी देतो. पण तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि ते कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की आम्ही शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. असो, जेवढं सर्व सांगायचं आहे तेवढं सगळं एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. आणि लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. TETचा 3रा व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये आपण TETचं पोस्टमॉर्टम करू, TETचं स्ट्रक्चर पाहू, TET आणि CTETच्या याच्यामधला डिफरन्स पाहू. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.